प्रोशक्ती ॲग्रो फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर आता हे जे पाठीमागे आहेत ते मस्कवी जातीचे बदक आहेत, जे की आपण एर्नाकुलम केरळवरून आणलेले आहेत. तर हे देशी वाणाची बदकाची जात आहे, जे स्वतः अंडी घालून स्वतः पिल्लं काढतात किंवा अंडी उभवतात. बदकांमध्ये एकमेव अशी जात आहे जी राजहंसानंतर जी स्वतः अंडी घालून स्वतः पिल्लं काढते. बाकी इंडियन रनर, व्हाईट पेकिन वगैरे हायब्रिड जाती आहेत, खाकी गॅम्बल वगैरे, त्याच्यापासून आपण पिल्लं मशीनमध्येच काढावी लागतात. पण ही बदकं स्वतः वर्षाकाठी 3 वेळा स्वतः अंड्यावरती बसून खुडूक होऊन पिल्लं काढतात. वर्षाला 150 ते 180 अंडी हे बदक घालतात आणि याच्यापासून आपण चांगल्या प्रमाणे गावरान कोंबडीसारखं पिल्लांचं उत्पन्न घेऊ शकतो. खायला अंडी वगैरे या बदकांची चांगले असतात. बदक खूप मोठ्या साईजचे असतात, रंगीत असतात. 2 ते 2.5 किलो वजनाचे नर होतात आणि माद्या असतात ते 1.5 ते 2 किलोचे होतात. तर कमी खाद्यामध्ये कमी खर्चामध्ये बदक पालन आपण करू शकता. बदकांना काही खर्च येत नाही. पूर्ण वेस्ट असतो, तांदूळ, भात वगैरे, मक्याचा भरडा, भाजीपाला वेस्ट, याच्यापासून आपण बदकांचं पालन करू शकतो आणि चांगलं अंड्याचं उत्पन्न किंवा पिल्लं वगैरे विकून आपण याच्यामधून उत्पन्न घेऊ शकतो. त्याचं मार्केट कसं, किमती? मार्केट सध्या या पक्ष्यांचं 3500 ते 4000 रुपये जोडी मोठ्या पक्ष्यांची आहे आणि पिल्लं बघितली तर 200-250 रुपयाला तुम्हाला 15 ते 20 दिवसाची पिल्लं मिळून जातील याची. कुठं विकलं जातं कसं? आता हे जसं बदकामध्ये गावरान कोंबडीला जसं पाळणारा एक शौकीन वर्ग आहे किंवा सर्वसाधारण माणसं असतात, तशीच याच्यापासून ज्या लोकांना जमत नाही की म्हणजे मशीन वगैरे बसवणं, अशी लोक या बदकांचं पालन करतात. म्हणजे स्वतः अंडी घालून स्वतः पिल्ले काढणाऱ्याचा वर्ग भरपूर आहे. जसं कर्नाटक वगैरे, आपले बाँड्री सोलापूरची वगैरे जवळ आहे. म्हणजे बरेच लोक आपल्याकडे हैदराबाद, कर्नाटकवरून याचे पक्षी घेतात. त्याला काय डोस वगैरे असतात का? डोस वॅक्सिनेशन ते लहान असताना आपण यांचं पूर्ण करतो. किरकोळ कोंबड्यांना जशी लस असतात तशी त्याची लस असते, पण कोंबड्यांपेक्षा याला खूप कमी काळजी घ्यावी लागते, कमी निगा राखावी लागते. स्वच्छता वगैरे कोंबड्याने एवढी जास्त ठेवायची गरज नाही. एखादा पाण्याचा पॉन्ड असला, एक छोटा तलाव वगैरे असला तर चालू शकतं. ते अंड्याची साईज किती असते? अंडी नॉर्मल कोंबड्यांपेक्षा थोडीफार मोठी असतात आणि टणक अंडी असतात. जवळपास 60 ग्रॅमच्या आसपास ह्या पक्ष्यांचं अंडं असतं. जे नॉर्मल कोंबड्यांचं 35-40 ग्रॅम असतं, इथे 60 ग्रॅम असतं आणि कवच खूप मजबूत असतं. वरून हातातून जरी अंडं खाली पडलं तर ते फुटत नाही लवकर. मग कस्टमर असतं का अंड्याला? कस्टमर पिल्लं काढण्यासाठी भरपूर आहे. खाणारा वर्ग खूप कमी आहे याच्यासाठी. आता सुरुवात आपण याची केलेली आहे. आता बऱ्याच जागी हे बदक विस्तारलेले आहेत. जसं लोकांना माहीत होईल त्या पद्धतीने याचं कस्टमर वाढत जाईल. किमती कशा असतात? 1 दिवसाचा पक्षी 100 रुपयापासून 125 रुपयेपर्यंतचा, 15 दिवसाचा पक्षी 250 ते 300 रुपयाचा असतो आणि जो मोठा पक्षी आहे 4000 रुपये जोडीला आपण विकतो.